लातूर MIDC मधील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार, उद्योगमंत्री उदय सामंत समवेत आमदार अमित देशमुख यांची चर्चा। लातूरच्या औद्योगिकीकरणाला अधिकची चालना मिळावी म्हणून औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंत्रालयात भेट घेतली। विमानतळ विस्तारीकरण, कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी, औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 3 मंजुरी व इतर काही विषयांच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली। लातूर औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात भेट घेतली आहे। लातूर MIDC अंतर्गत असलेल्या विमानतळाच्या अंतिम टप्प्यात आलेले विस्तारीकरण थोडक्या जमिनीच्या अधिग्रहणाभोवती थांबले आहे। ते अधिग्रहण करून नाईट लँडिंग सुविधेसह विस्तारीकरण लवकर पूर्ण करावे, जेणेकरून या ठिकाणाहून प्रवासी तसेच कृषी मालाची व औद्योगिक उत्पादनांची माल वाहतूक सुरू होईल। त्याचबरोबर एअर अँब्युलन्ससाठीही हे विमानतळ उपयुक्त ठरून रुग्णांना चांगल्या रुग्णालयात तातडीचे उपचार घेता येतील। यातून हे शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून ही नावारूपाला येईल अशी चर्चा यावेळी झाली। जुन्या औद्योगिक वसाहतीमधील रस्ते खराब झाले आहेत, तर नव्या औद्योगिक वसाहतीत आणखी काही ठिकाणी रस्ते बांधण्यात आलेले, काही प्लॉटसाठी वीज व पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था उभारणे आवश्यक आहे। या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा। पर्यावरण संरक्षणासाठी औद्योगिक वसाहती अंतर्गत नियमानुसार मोकळ्या जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। तो हेतू साध्य करण्यासाठी त्या जागा सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोकळ्याच ठेवण्यात याव्यात। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मंजूर भूखंडावरील बांधकामास प्रशासकीय व इतर कारणामुळे विलंब झालाय, त्यामुळे या बांधकामासाठी आता विना विलंब शुल्क मुदतवाढ देण्यात यावी। दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होत असल्याने आता लातूरमध्ये काळानुरूप नव्या कल्पना घेऊन उद्योग उभारणीसाठी तरुण पिढी तयार आहे। त्यांच्या उद्योग उभारणीच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांना भूखंड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्यामुळे लातूर औद्योगिक वसाहतीमधील टप्पा क्रमांक 3 साठी त्वरित मंजुरी देण्यात यावी। औद्योगिक वसाहतीमधील जुन्या जीर्ण झालेल्या विश्रामगृहाची आवश्यकतेनुसार पुनर्बांधणी किंवा नूतनीकरण करण्यात यावे। या सर्व मागण्यांसह लातूर येथील औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने या भेटीत विषयनिहाय महोदयांनी सकारात्मक चर्चा केली। सर्व विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। या विषयावर लवकरात लवकर निर्णय होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावण्याची राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे। यावेळी सभापती जगदीश बावणे व सचिव अरविंद पाटील उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.